हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. असं काय विचारलं तुम्ही की त्यांची अशी अवस्था झाली आहे? तुम्ही प्लीज इकडून बाहेर जा. जोपर्यंत आमच्या सुनबाईला नाही भेटत तोपर्यंत इथंच थांबू. आज त्यांना इथे कोणीच भेटू नाही शकत आणि एवढे सगळे लोक हॉस्पिटलमध्ये कसे काय थांबणार? ही कमला आहे. बबडीची देखभाल करायला मी हिला ठेवलंय. बाईसाहेब, राधा झोपलीये. मी हिला आत जाऊन झोपवू? हो कमला, तिला आत नेऊन झोपव. शकुंतलाजी कोण आहेत? माझी बायको आहे. अपूर्वाने यांच्या विरोधात कंप्लेंट लिहिली आहे. एक फोन फिरवायची गरज आहे इन्स्पेक्टर. कायद्याच्या बाहेर जाऊन मी काही करू शकत नाही. आणि तो अपूर्व, त्याच्या खोट्या तक्रारीच्या जोरावर तू माझ्या बायकोला पोलीस स्टेशनला घेऊन चाललायस. तो आपल्या गुडघ्यावर बसून माझी माफी मागल. बघत राहा तू. ते जेव्हा होईल तेव्हा बघून घेऊया. सध्या तरी आम्हाला काम करू द्या. कॉन्स्टेबल, सोनबाई, तू नको काळजी करू. धाकटी सोनबाई शुद्धीवर आली ना की समजा ठीक होईल. एक मिनिट आई. आई, मी पण येतोय तुझ्या बरोबर. त्याला इतका राग करायची काय गरज होती? हॅलो, हॅलो इन्स्पेक्टर अजय बोलतोय. अपूर्वशी बोलायचं. हो, एक मिनिट होल्ड करा. अपूर्व, कोणाचा फोन आहे? आई, इन्स्पेक्टर अजयचा फोन आहे. तुमच्यासाठी फोन आहे. हॅलो. हॅलो अपूर्व, इन्स्पेक्टर अजय बोलतोय. हा इन्स्पेक्टर साहेब बोला. मी हे सांगण्यासाठी फोन केलाय की तुझ्या तक्रारीच्या आधारे दीनानाथची बायको शकुंतलाजी यांना आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आणलंय चौकशीसाठी. हे तर खरंच खूप चांगली बातमी आहे इन्स्पेक्टर साहेब. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही थोडं जरा कठोर होऊन त्यांची चौकशी केलात ना तर कदाचित ते आपला गुन्हा कबूल करतील. मी आपलं काम पूर्ण इमानदारीने करेन. थँक्यू. कोणाच्या चौकशीचं बोलणं चालू होतं आणि कोण आपला गुन्हा कबूल करणार आहे? मी शकुंतलाजींच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे आणि पोलिसांनी त्यांना अटक सुद्धा केली आहे. तुम्ही शकुंतला काकूंच्या विरोधात तक्रार केली?
का? मग काय हातावर हात ठेवून गप्प बसून राहायचं होतं आणि गपचूप बघायला हवं होतं जे त्यांनी पूजा सोबत केलं ते? अपूर्व, तू हे चांगलं नाही केलंस. आपण आधी पूजाला विचारायला हवं होतं. जर तिने सांगितलं असतं तेव्हा तू त्यांची तक्रार केली असतीस. आई, मी जे करतोय ते योग्यच करतोय आणि मला कोणाच्या संमतीची गरज नाहीये. तू मला गैरसमज किंवा परकव याने मला काही फरक पडत नाही. पण हो, आज गोष्ट पूजाच्या सासरच्यांची आहे, तेव्हा तुझ्या अशा वागण्याने तिच्या संसारावर परिणाम नक्कीच होऊ शकतो. हे घर, संसार, नाती असे सगळे शब्द तुझ्या तोंडात चांगले नाही वाटत. ना तू कधी नाती जपली आहेस आणि ना तू कधी नाती जगली आहेस. अपूर्व, तू माझ्याशी नेहमी अशा पद्धतीने का बोलतोस? हा, जशी की मी तुझी दुश्मन आहे. दुश्मनाबरोबर तर दुश्मनीचं नातं असतं, पण आई, तुझ्या बरोबर तर माझं कोणतंच नातं नाहीये. म्हणून प्लीज असं सारखं सारखं माझ्याशी बोलणं सोडून दे. त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये. हो बाबा. विशाल, इथं मोठा प्रकार घडलाय. अपूर्वानं पोलिसात खोटी तक्रार केली की शकुंतलानं पूजाला जाळलंय आणि त्याच्याच FIR च्या आधारे पोलीस तुझ्या आईला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेले. असं कसं होऊ शकतं? ते आईला पोलीस स्टेशनला कसं घेऊन जाऊ शकतात? तुम्ही त्यांना थांबवलं नाहीत? हा विशाल, थांबवलं, पण तुला तर माहिती आहे की अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये कायदा किती कठोर आहे. आता जोपर्यंत पूजा स्वतः काही साक्ष देत नाही, तुझ्या आईला सोडवू नाही शकत आपण. बाबा, तुम्ही काळजी करू नका. पूजा शुद्धीवर आलं सगळं खरं सांगून टाकेल. मी डॉक्टरांना विचारतो की पूजा कधी शुद्धीवर येईल. अपूर्वाने हे चांगलं नाही केलं विशाल. आपल्या घरातल्या कोणत्याही बाईनं कधीही पोलीस स्टेशनची पायरी चढली नव्हती, पण आज त्या अपूर्वमुळं तुझ्या आईला पोलीस स्टेशनला जावं लागलं. मी ही गोष्ट कधीच विसरणार नाही, कधीच नाही. बाबा, मला आईची खूप काळजी वाटते. आई खूप घाबरली असेल ना? तू शकुंतलाची काळजी करू नकोस, तिच्या सोबत विराज आहे. पण हो, जेव्हा पूजा शुद्धीवर येईल मला लगेच फोन कर. हो बाबा. हा. अपूर्व, दीनानाथजींच्या कुटुंबाविरोधात कारवाई करण्या अगोदर तुम्ही एकदा विचार करायला हवा होता. कारण आता ते पूजाचंही कुटुंब आहे आणि तिचं सासर. आता तिला त्यांच्या बरोबरच राहायचंय. त्यांच्या बरोबर तेव्हाच राहायचं जेव्हा ते मान सन्मानाने आणि प्रेमाने ठेवतील तेव्हाच. आता जशा पद्धतीची वागणूक त्या पूजाला मिळतेय त्यावरून तर तिने तिथे राहायलाच नकोय. पण अपूर्व, कुठलंही पाऊल उचलण्या अगोदर तुम्ही एकदा पूजा बरोबर बोलून घेतलं पाहिजे होतं. कारण तिने विशालला स्वतः पसंत केलं होतं, आपल्या मनाप्रमाणेच लग्न केलं होतं. मला नाही वाटत की तिच्या सासरचे असं काहीतरी करू शकतात. पूजाने मला स्वतः सांगितलंय, जेव्हा मी तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलेलो तेव्हा ती इतक्या त्रासात होती की माझ्यासोबत काही बोललीच नाही. पण आपल्या त्रासिक आणि अडखळलेल्या आवाजात ती मला काहीतरी समजवत होती आणि मी सगळं काही समजून गेलो आणि म्हणूनच संशयाला कुठेच जागा नाहीये. पण अपूर्व, बस तृष्णा, मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की मी काय केलंय ते. मी त्यांना शिक्षा देऊनच राहणार आहे. सुकन्या आमच्या कन्या.
मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की मी काय केलंय ते. मी त्यांना शिक्षा देऊनच राहणार आहे. पण तरीही अपूर्वा तृष्णा, मला एकट्याला राहू दे प्लीज. खूप चांगली संधी आहे बिंदिया अपूर्वला जवळ करण्यासाठी. अपूर्व, मला आईंनी सांगितलं की तुम्ही पूजाच्या सासऱ्यांविरोधात केस फाईल केली आहे. आता तूही आली समजावण्यासाठी की मी त्यांच्या विरोधात केस नाही करायला हवी होती म्हणून. नाही, खरं तर मी हे सांगायला आली आहे की तुम्ही जे काय केलं ते योग्यच केलं. त्या लोकांना काय वाटतं की आपल्या पूजाला कोणी नाहीये? अरे, आपण सगळे आहोत तिच्यासोबत. आणि असं कोणी थोडी आपल्या पूजा बरोबर असं क्रूर वागू शकतं? म्हणजे तुला खरंच असं वाटतं की मी जे केलं ते योग्य केलं? का नाही अपूर्व? आता जर उद्या माझ्या बहिणीविरुद्ध कोणी अन्याय केला तर मी त्याला मारूनच टाकेन. आणि नाहीतरी पूजा तर मला बहिणीसारखीच आहे. माहित नाही अपूर्व, काकू आणि तृष्णा ही गोष्ट समजून का घेत नाहीयेत. ते लोक घाबरतायत. त्यांना असं वाटतंय की पुन्हा पूजावर कोणतं तरी नवीन संकट येऊन बसेल. आता याहून मोठं संकट काय येऊ शकतं अपूर्व? बरं ठीक आहे, तुम्हीच सांगा. जर उद्या आकांक्षा बरोबर असं काहीतरी घडलं तर तेव्हा तृष्णा गप्प बसेल? तिला न्याय नाही मिळून देणार? बोला. तू अगदी बरोबर बोलतेस बिंदिया. अपूर्व, आपल्याला पूजासाठी लढायला हवं. तिच्यावर अन्याय करणाऱ्यांविरुद्ध आपल्याला लढायलाच हवं. आणि मी तुमच्या बरोबरच आहे. हॅलो, इतक्या रात्री फोन करून त्रास देते ना तुला? ताई, असं का बोलतेस तू? तू मला कधीही फोन करू शकतेस. काय करू आकांक्षा, मी स्वतःच इतकी टेन्शन मध्ये आहे. कळतच नाहीये मला की मी करू तर काय करू. का? काय झालं ताई? सगळं ठीक आहे ना तिथे? काहीच ठीक नाहीये आकांक्षा. एकीकडे तर पूजा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि दुसरीकडे अपूर्वाने शकुंतला काकूंच्या विरोधात रिपोर्ट नोंदवली आहे. काय? हो, आणि पोलीस शकुंतला काकूंना पोलीस स्टेशनला पण घेऊन गेले चौकशीसाठी. मी अपूर्वाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण माहित नाही त्यांना अलीकडे काय झालंय. त्यांच्या मनात जे येतं ते तेच करतात. माझं काहीच नाही ऐकत. हे तर खूप चुकीचं झालं. जेवढं मला माहितीये शकुंतला काकू असं नाही करू शकत. नक्कीच पूजाने समजावण्यात काहीतरी चूक केली असेल. हो आकांक्षा, मी शकुंतला काकूंना भेटले. त्या खूप चांगल्या आहेत आणि त्या असं अजिबात करू नाही शकत. जोपर्यंत पूजाची साक्ष घेत नाही तोपर्यंत त्या पोलीस स्टेशन मध्येच राहतील. ताई, तू अजिबात काळजी करू नकोस. मला खात्री आहे की पूजा त्यांच्या विरोधात साक्ष नाही देणार. देव करू आणि तसंच हो. अच्छा, मी तुला उद्या फोन करेन आणि सांगेन काय झालं ते. ठीक आहे ताई, काळजी घे. सुकन्या आमच्या कन्या.
मिस्टर अपूर्वने यांच्या विरोधात तक्रार नोंदवली की त्यांच्या बहीण पूजाला यांनीच जाळलंय. म्हणून आम्ही शकुंतलाजींना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन जायला आलोय. कोण्याही ऐऱ्या-गैऱ्याच्या रिपोर्टच्या आधारावर तुम्ही माझ्या बायकोला पोलीस स्टेशनला नाही घेऊन जाऊ शकत. पोलीस स्टेशनला तर यांना यावं तर लागणारच आहे, कारण यांच्यावर आरोप आहे आपल्या सुनेला जाळण्याचा. आणि तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे की अशा प्रसंगात असले आरोप किती मोठे असतात. आकांक्षा, हॅलो. विराज, मला ताईने आत्ताच सांगितलं की शकुंतला काकूंना पोलिसांनी अटक केली आहे. हो आकांक्षा, अपूर्वने आईच्या विरोधात तक्रार केली आहे की पूजासोबत जे काही झालंय ते आईमुळे झालंय. म्हणूनच पोलीस आता चौकशी करतायत आईची. आकांक्षा, आता मी जे काही सांगायला जाणार आहे ते फक्त यासाठी नाही की ती माझी आई आहे, पण यासाठी सांगणार आहे कारण मी माझ्या आईला ओळखतो. माझ्या आईने आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीही कोणाला त्रास नाही दिला, मग ती पूजा बरोबर असं कसं करू शकते? हो, मला मान्य आहे की सुरुवातीला आई खुश नव्हती विशाल आणि पूजाच्या अशा प्रकारच्या लग्नामुळे, पण नंतर तिने होकार दिला होता पूजालाही आणि विशाललाही. त्यांच्या लग्नामुळे ती खुश होती. तिचं पूजावर तेवढंच प्रेम आहे जितकं रागिणीवर. हो विराज, मला असं वाटतं की अपूर्व जीजूंचा काहीतरी गैरसमज झालाय. आकांक्षा, काहीही असो, आई आज इथे पोलीस स्टेशन मध्ये आणि पोलीस तिची चौकशी करताय आणि मी काहीच करू शकत नाही. असहाय्य होऊन बसलोय. पास. बर, मला सांग, काकूंना कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये नेलंय? तिथले इन्स्पेक्टर कोण आहेत? आकांक्षा, आम्ही इथे टिळकनगर पोलीस स्टेशन मध्ये आहोत आणि इथल्या इन्स्पेक्टरचं नाव अजय आहे. अजय. इन्स्पेक्टर अजय? त्यांना तर मी खूप चांगलं ओळखते. हे बघ विराज, तू बिलकुल काळजी करू नकोस, मी त्यांच्याशी बोलते. ठीक आहे आकांक्षा. तुम्ही जे केलंय तो खूप मोठा अपराध आहे. स्वतःच्या सुनेला जाळण्याच्या आरोपाखाली तुम्हाला खूप वर्षाची शिक्षा होऊ शकते. इन्स्पेक्टर साहेब, आम्ही तुम्हाला खूप वेळ सांगितलंय की आम्ही काहीच नाही केलंय. तो एक अपघात होता. तसाच अपघात ना, जसा तुमचा नवरा आणि तुमचा गुंड मुलगा विराज करतो. कोणाचा जीव घेतला आणि त्याला अपघाताचं नाव दिलं. पण तुम्हाला माहित नाहीये, पोलीसवाले मोठ्यातला माज काढून टाकू शकतात. तुम्ही सरळ सरळ साक्ष द्या. तुम्ही तुमच्या सुनेबरोबर काय केलं, कसा तिला जाळण्याचा प्रयत्न केलात. पुन्हा तर मी कबूल करूनच घेईन आणि अशी शिक्षा भोगायला लावेन की दीनानाथच्या 7 पिढ्या लक्षात ठेवतील. आकांक्षा, एवढ्या रात्री कसा काय फोन केला? सुकन्या आमच्या कन्या. आकांक्षा, एवढ्या रात्री कसा काय फोन केला? आकांक्षा, एवढ्या रात्री तिचा फोन का आलाय? इन्स्पेक्टर अजय, तुम्ही आत्ता ज्या शकुंतलाजींना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन आलात ना, मी त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ओळखते. त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. आकांक्षा, तुला माहित नाहीये त्या कोणत्या घराण्यातल्या आहेत त्या. गुन्हा करणं ही त्यांची सवयच. आणि हिचा नवरा आणि हिचा मुलगा विराज दोघही क्रिमिनल आहे. हे बघा, विराजला पण मी खूप चांगलं ओळखते. मला मान्य आहे की दीनानाथजींचा व्यवसाय वाढवण्यासाठी, त्यांची मदत करण्यासाठी विराजने अशी खूप कामं केली आहेत जी त्यांनी करायला नको होती. पण विराज एक खूप चांगला माणूस आहे. त्याने 2-3 वेळा माझा जीव वाचवलाय आणि खूप लोकांना मदतही केली आहे. पण तुझं माझ्याकडे काय काम होतं? इन्स्पेक्टर साहेब, मी तुमच्या कामात आडकाठी नाही करत आहे. मला फक्त एवढंच वाटतंय की जोपर्यंत पूजाची लेखी साक्ष येत नाही
तुम्ही शकुंतलाजींना थोडीशी काळजीपूर्वक वागणूक द्याल? ठीक आहे, तू सांगतेस म्हणून ही चौकशी थांबवतोय. पण आता जी चौकशी होईल ती पूजाच्या साक्षीनंतरच. थँक्यू सो मच. पांडे, हो सर. विराजला बोलव. बोला सर. सध्या तरी मी माझी चौकशी थांबवतो, पण पुढची कारवाई पूजाच्या साक्षीनंतरच होईल. समजलं? हो सर. विराज, इन्स्पेक्टर साहेबांना आता आकांक्षाचा फोन आला होता. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या.